V7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला आपल्या मार्फत मी आमचा हे विचार आहे की यावर लवकरात लवकर एक प्रॉपर ॲक्शन व्हावी। मी शुभम रंगारी, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे कार्यकारी संचालक। माझे सहकर्मी प्रशांतजी जामगडे आणि राजेशजी बन्सल। ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन हे स्वयंसेवी संस्था आहे जे लोकांच्या हित मान सन्मान करीत आम्ही कार्य करत असतो। आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे, घरगुती सिलेंडर वाचवा, देश वाचवा आणि जीवन वाचवा। या अंतर्गत आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं 2025-26। यामध्ये 35 ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर जे आहे वाहनांमध्ये आणि ऑटो रिक्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात, तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक प्रतिष्ठान, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये 200+ ठिकाणी हे होत आहे। आम्ही पत्राद्वारे खूपदा कळवलेलं आहे जिल्हा प्रशासनाला, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना। कारवाई झालेली आहे, असं नाही की कारवाई नाही झाली, पण ते नाममात्र झालेली आहे। फक्त सिटीमध्ये 2-4 ठिकाणी कारवाई झाली, ते परत सुरू होतात आणि ग्रामीणमध्ये आजपर्यंत कारवाई झालेली नाही। आपल्यामार्फत आम्ही हेच जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, एक नोटीस काढावा, जेणेकरून संपूर्ण जे गॅस एजन्सी आहे IOCL, BPCL, HPCL यांना एक नोटीस पाठवावा की तुमचे सिलेंडर आढळून आले की तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि तुमची एजन्सी सील करण्यात पण येईल। तसेच आम्ही मागील 5 वर्षात जे आम्ही एक RTI लावलेला होता पूर्ण महाराष्ट्रभर, तिथून 571 आम्हाला FIR मिळाले, जे गुन्हे नोंद झालेले तेच, आणि असे किती गुन्हे असतील ते जे नोंद झालेले नाही। तर ते 571 जे गुन्हे आहे यावर आमच्या एनजीओची मागणी आहे की यावर लवकरात लवकर एक SIT गठीत व्हावी, जेणेकरून हे जे ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे यावर एक कुठेतरी आळा बसेल। आणि आपल्यामार्फत मी ग्राहकांना पण एक आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जे घरी सिलेंडर येत आहे त्याला मोजून घ्यावं, सील डिटेक्टरनी चेक करून।